Hello student, good evening. Yesterday we have seen the formulae and all these the area of the triangle. But today we are going to evaluate the different types of triangle which is having two segments are equal and base is different. And we know the perimeter and the area and perimeter म्हणजे क्षेत्रफळ आणि परिमिती त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ द ट्रायंगल अँड द पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल यू नो म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि त्रिकोणाची परिमिती ही कशी काढतात हे आज आपण पाहणार आहोत. तुमचे 3 मार्क आहे, 2 मार्क आहेच, बरोबर. दररोज थोडं थोडं करा. थेंबे थेंबे तळे साचे, ड्रॉप बाय ड्रॉप मेक ओशियन, बरोबर. वी गेट द पॉइंट्स. नाउ हिअर इज दे हॅव गिवन द क्वेश्चन, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल अँड पेरिमीटर ॲज शोन इन द फिगर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. आता इथे आकृती दिली त्रिकोणाची, त्रिकोणाला नाव दिलं LMN, बरोबर. द असं क्वेश्चन आहे आणि इथं सोल्युशन करू आपण. आता प्रश्न दिला आहे तिथे वरती, मग सोल्युशन काय? सोल्युशन एरिया ऑफ ट्रायंगल LMN is equal to 1/2 into height means h, base means पाया, उंची गुणिले पाया. पण आपल्याला इथं उंची दिलेली नाही, मग आपल्याला या ठिकाणी उंची काढावी लागेल. कशी काढायची बघा. आता इथं बाय युजिंग द पायथागोरस फॉर्म्युला, बरोबर. मग इथं म्हणायचं बाय युजिंग दी पायथागोरस फॉर्म्युला पायथागोरसचं सूत्र वापरायचं. काय सूत्र इथं? हे काय? हायपोटेनस LM स्क्वेअर इज इक्वल टू आता हे 16 आहे म्हणजे निम्मा किती झालं? ही परपेंडिक्युलर LD आहे. LD परपेंडिक्युलर बेसला आहे MNला, बरोबर. आणि मग ती किती आली? 8 आली का नाही? 8 + 8 16. मग काय आलं? LM स्क्वेअर इज इक्वल टू LD स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर. मग LM स्क्वेअर काय दिले? इथं किती दिले? 10चा वर्ग दिले. LD किती आहे माहीत नाही, प्लस MD किती आहे? ही MD 8चा वर्ग MD दिली. मग 10चा वर्ग किती? व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द 10? 100 इज इक्वल टू LD स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 64. आता हे इकडे घ्यायचे आणि 100 तिकडे पाठवायचे, मग आपल्याला LD होईल. म्हणजे असं केलं काय, बरोबर. LD स्क्वेअर इज इक्वल टू 100. हे मायनस होतील, हे सगळे इकडे घेतले, मायनस किती? 64. मग LD स्क्वेअर इज इक्वल टू 100 - 64. इथे करा पाहिजे तर 6 राहिले आणि इथं किती? 3. 10 - 7 is 0 is equal to 36.
टेकिंग द स्क्वेअर रूट बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट both side, we get काय गेट एल डीचा स्क्वेअर एल डी आणि 36चं वर्गमूळ काय होईल ना, किती होईल? एल डी इज इक्वल टू प्लस और मायनस 6, परंतु मायनस घेतो का आपण? नाही. आणि म्हणून एल डी किती आला आपल्याला? एल आन्सर. आता एल डी किती आला? 6 आलं. मग आता त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होईल? इज इक्वल टू कसं काढणार? 1/2 इंटू एच किती आला? एच हाईट 6 आणि हाईट 6 आहे ना, आणि हा पाया किती आहे? बेस 16 आहे ना, बरोबर. हाईट 6, पाया हा सर्व धरायचा, त्रिकोणाचा पाया 16. मग किती आलं? 2 1 2, 2 3 6, 16 3 किती आले? सेंटीमीटर स्क्वेअर. हे आलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. 2 1 2, 2 3 6, 16 3 48, 16 3 48 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आलं एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणून म्हणायचं एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 48 सेंटीमीटर स्क्वेअर. आता दुसरं पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू सगळं बाजूंची काय होते? बेरीज. LM नाही का, LM प्लस MN प्लस LN इज इक्वल टू LM किती आहे? 10, MN किती आहे? 16 आणि LN किती आहे? 10. झालं 36 सेंटीमीटर. इथं स्क्वेअर नाही, कारण एरिया स्क्वेअर सेंटीमीटर आहे, एरिया स्क्वेअर सेंटीमीटर असते. ही पेरिमीटर म्हणजे त्या त्रिकोणाची परिमिती ही सेंटीमीटरमध्ये मोजतात. हे झालं आन्सर, बरोबर. किती आलं? 36 सेंटीमीटर. समजलं? प्रत्येकाला लिहून घ्या व्यवस्थित. आणि अशा प्रकारचं उदाहरण तुम्ही एक सोडवा घरी. ओके, गुड नाईट, हॅव अ गुड